जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। देह मात्र एक सूत्र थोर यंत्र हालले, पुरोन उरले बळे सभेमध्येची चालिले। रत्नदीप तेल दीप तेज सर्व काढिले, लाटी कुटी धाम धूम पाडिले पछाडिले। या चामर वृत्तामध्ये काय गेयत आहे बघा, आणि हनुमंतरायांच्या त्या अद्भुत पराक्रमाचं पूर्ण प्रकटीकरण या वृत्तातून होत आहे। जणू काही एखादं यंत्र चालावं त्याप्रमाणे हनुमंतांचं हे पुच्छ काम करत आहे। थोर यंत्र हालिले, पुरोन उरले बळे सभेमध्येची चालिले। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सभेची विटंबना हनुमंत कसे करतात। त्या सभेमध्ये हे शिरलेलं पुच्छ, त्या पुच्छानं सर्व गोंधळ घालून टाकला। तिथं आग लागली, कारण समयांचे दिवे वगैरे हे जे सगळं आहे हे सगळं त्यांनी पाडून टाकलं। रत्नदीप तेलदीप तेज सर्व काढिले, लाटीकुटी धामधूम पाडिले पछाडिले। असा मोठा गोंधळ उडवून दिला आणि हनुमान गुप्त रूपाने या राजसभेमध्ये, राक्षसांच्या सभेमध्ये पोहोचले। गुप्त रूप मारुती दशाननाकडे भरे, मुकुट पाडला श्री कठोर वज्र ठोसरे। सभा विटंबली वेळेची गरगरीत वावरे, बलाढ्य दैत्य मारिले कठीण पुच्छ नावरे। रामरायांकडून या रावणाचा वध होणं उचित आहे। सीतामाईचा आग्रह होता की श्रीरामांनीच पराक्रम करून माझं रक्षण करायला हवं, आणि आपल्या पत्नीचं झालेलं अपहरण तो दोष दूर करून स्वतःच्या पत्नीची सोडवणूक पतीनंच करायला हवी। हा विचार डोक्यात घेऊन मारुतीराय रावणाचा वध करत नाहीत। गुप्त रूप मारुती दशाननाकडे भरे, दशानन म्हणजे रावण। मुकुट पाडला श्री कठोर वज्र ठोसरे, आणि त्याचा मुकुट मारुतीरायांनी पाडून टाकला। सगळी सभा विटंबित करून टाकली। बलाढ्य दैत्य नावरे कठीण पुच्छ नावरे। पुढं काय केलं? हस्तमार, दैत्यमार, दंडमार होतसे, लंडसे कलंडले उलंडलेची भंडसे। येत येत पुच्छकेत दैत्य सर्व बोलती, गळीत बैसले भूमी न बोलती न चालती। अरे ते शेपूट आलं, पळा पळा पळा। आता ते, अरे त्या शेपटाला डोळे बिळे आहेत की काय? बरोबर आपण ज्या दिशेला होतो तिकडंच ते बरोबर कसं काय येतं? कारण हनुमंतांचं शेपूट जे आहे ना, हे शक्ती स्वरूप आहे। म्हणून सगळे चुपचाप दडून बसतात, आणि दडून बसल्यानंतर मुखातून एक शब्दही काढत नाही, न बोलती न चालती। असे घाबरलेले हे राक्षस। शक्ती स्वरूप असणारं हे पुच्छ जे पार्वती मातेचं स्वरूप आहे, आणि हनुमान हे स्वतः शिवस्वरूप आहेत। हा अवतार ब्रह्मचार्याचा अवतार आहे, आणि त्यामुळं पार्वती माता कुठे आहे तर पुच्छामध्ये ती शक्तिरूपिणी गुप्त बसलेली आहे। म्हणून ते पुच्छ सुद्धा स्वयंप्रेरणेनं कार्य करतंय, आणि जिकडं राक्षस दडून बसतात तिथपर्यंत जाऊन पोहोचतं आणि त्यांना ठोकून काढतं। पुढे समर्थ म्हणतायत, स्वप्न हेत सौख्य देत दैत्य घात भावला, रुद्र हा उठावला कुढावयास पावला। पाडिले त्रिकूट नीट आपटून रावणी, राक्षसांस थोर दुःख उसणे तत्क्षणी। काय झालं? स्वप्न हेत, कुणाचं स्वप्न? हनुमंतराय ज्या वेळेला अशोक वाटिकेमध्ये गेले आणि सर्वप्रथम त्यांनी सीतामाईला जवळून पाहिलं, अजून संभाषण सुरू झालेलं नाही आहे, आणि अचानक रावण तिथे येतो, सीतामाईला त्रास देतो। 10 महिने झालेले आहेत, आणि 10 महिने होऊन गेल्यानंतर सुद्धा ही सीता मला वश कशी होत नाही म्हणून रावण चिडतो। सीतामाई त्याला कठोर शब्दामध्ये त्याची निर्भत्सना करते, आणि श्रीरामांना घाबर, तुझा मृत्यू निश्चित आहे असं म्हणते। रावण चिडलेला पुन्हा निघून जातो आणि राक्षसींना सांगतो, या सीतेला अधिक त्रास द्या, अधिक त्रास द्या। स्वतःच्या नोकरीला घाबरलेल्या या राक्षसी या सर्वजणी मिळून सीतामाईंना खूप त्रास द्यायला लागतात। 10 महिने उलटून गेले, रामरायांचा काही पत्ता नाही आहे। किती दिवस असं मी हे कुढत राहायचं आणि हे सगळं सहन करायचं, म्हणून सीतामाई आता आत्मनाश करायला प्रवृत्त होतात।
त्रिजटा नावाची एक राक्षसी, तिला सीतामाईबद्दल विशेष प्रेम, कन्यास्वरूप ती तिला पाहत असे आणि म्हणून सीतामाई शोक करत तिला म्हणते, आता मला जगण्याची इच्छा नाही, श्रीरामांचा पत्ता लागत नाही आहे आणि या राक्षसी मला इतका त्रास देत आहेत. 10 महिने झाले श्रीरामांचा पत्ता नाही आहे, ते इथंपर्यंत आलेले नाही आहेत आणि मला आता हे असह्य झालं. आजपर्यंत मी हे सहन केलं, इथून पुढं मला शक्य नाही आहे. असं जेव्हा सीतामाई आपला शोक त्या त्रिजटेच्या समोर व्यक्त करतात, त्यावेळेला त्रिजटा सांगते, हे सीते, तुझ्यासारख्या पतिव्रतेनं असं दुःख व्यक्त करणं, असा शोक करणं शोभत नाही आणि आत्मनाशाचा विचार तर अजिबातच योग्य नाही. आज मी तुला पहाटे पडलेलं माझं स्वप्न सांगते. पहाटेचं स्वप्न खरं होतं असं म्हणतात. मला स्वप्नामध्ये 2 दृश्य दिसली. एक दृश्य म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मण मोठ्या हत्तीवर बसून रावणावर विजय प्राप्त करून इथं आलेले आहेत, लंकेमध्ये आलेले आहेत आणि पुष्पक विमानामध्ये तुला बसवून ते अयोध्येला तुला घेऊन जात आहेत. तर त्याच वेळेला रावणाधिक सर्व राक्षस, त्याचे मंत्री, त्याचे पुत्र, त्याचे प्रपौत्र, त्याचे बांधव, त्याचे सहाय्यक, हे सर्व राक्षस तेलाच्या डबक्यात बुडून शेणामध्ये पडून यांना दक्षिण दिशेला गाढव जोडलेल्या रथामध्ये बसवून भयंकर अशा लाल रंगाचं वस्त्र परिधान केलेल्या राक्षसी बदडत बदडत यमाच्या दिशेला घेऊन चाललेले आहेत. असं एक दृश्य मी त्या स्वप्नात बघितलं आणि अचानक दुसरं एक दृश्य मला दिसलं. ते दृश्य म्हणजे एक अचाट असं उग्र वानर आलं आणि ते उग्र वानर तुला भेटतं आणि तुला भेटून त्यानंतर ते आपल्या शेपटीमध्ये लागलेल्या आगीनं अख्खी लंका नगरी जाळून टाकतं आणि रावणाला दरारा बसतो, रावणाला भय निर्माण होतं. असं दुसरं दृश्य त्याच स्वप्नामध्ये मी बघितलं. आणि हे सर्व त्रिजटा सीतामाईंना सांगत असलेलं वरच्याच फांदीवर बसलेले हनुमान हे सगळं ऐकत आहेत. म्हणजे एका अर्थानं रामरायांचा फॅक्स हनुमंतांपाशी आला, सीता शोध झाल्यानंतर तुला पुढं काय करायचं आहे, तो संदर्भ घेऊन समर्थ इथं म्हणतात, स्वप्न हेत सौख्य देत दैत्य घात भावला, रुद्र हा उठावला, कुढावयासी पावला. जाळीले त्रिकूट नीट आपटून रावणी, राक्षसांस थोर दुःख उसणे तत्क्षणी. रावणी म्हणजे रावणाचा पुत्र, हा इन्नंत पुल्लिंगी शब्द आहे. रावणस्य सुतः, रावणी म्हणजे अक्षकुमार. हा अक्षकुमार ह्याला हनुमंतरायांनी युद्धामध्ये परास्त केलं आणि स्वप्नहेत सौख्य देत दैत्य घात भावला, रुद्र हा उठावला, कुढावयासे म्हणजे रक्षण करण्यासाठी. कुणाचं? सीतामाईचं रक्षण करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, सद्धर्माचं रक्षण करण्यासाठी, सत्कार्याचं रक्षण करण्यासाठी कुढावयासी पावला. आणि या हनुमंतांनी स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे रामरायांनी निर्देश केला आहे की तुला आपल्या शेपटीत लागलेल्या आगीनं लंका जाळायची आहे, त्या पद्धतीनं मारुतीरायांनीही लंका जाळून टाकली आणि त्या प्रभावानं सगळ्या राक्षसांना एक प्रकारचा आतंक त्यांनी निर्माण केला. रामरायांबद्दलचं, हनुमंतांबद्दलचं, वानरसेनेबद्दलचं भय हनुमंतांनी निर्माण केलं. दीन रूप देव सर्व हास्य रूप पाहिले, कळवळूनी अंतरी रघुत्तमास बाहिले. एक वीर तो सधीर थोर धीर उठला, तोष तोष तो विशेष अंतरींस दाटला. उदंड देव आटिले तयास भीम आटितो, रामदूत वातसूत लाटी लाटी लाटितो. उठ आमुचे समस्त कूट कूट कूटितो, धूट धूट दैत्य त्यास लूट लूट लूटितो. काय वाक्य रचना आहे समर्थांची, अद्भुत. दीनरूप देव सर्व हास्यरूप पाहतो. हास्यरूप याचा अर्थ त्यांचा उपहास करून नाही, स्मितहास्य करून असा अर्थ घ्यायचा. अरे घाबरू नका रे, तुम्हाला आत्तापर्यंत रावणाने गांजलं ना, मी रामाचा दूत आलेलो आहे. रामरायांची पूर्ण कृपा माझ्यावर आणि आता सीता मैयाचं पण दर्शन झालं, त्यामुळं माझ्यावर अखंड कृपा या दोघांची आहे. आता मी तुम्हाला सोडवतो. हास्यरूप पाहिले,
स्मितहास्य करून बघितलं. डोंट वरी, आता तुमचा प्रश्न सुटलेला आहे. दीन रूप देव सर्व हास्य रूप पाहिले, कळवळून अंतरी रघुत्तमासी बाहिले. रामराया, अरे या देवतांची अशी वाईट अवस्था, फार वाईट वाटतं रे. कळवळून अंतरी रघुत्तमासी बाहिले. बाहिले म्हणजे हाक मारली, म्हणजे मोठ्याने हाक नाही मारली, मनातल्या मनात रामरायांचं स्मरण केलं असा त्याचा अर्थ आहे. एक वीर तो सधीर थोर धीर उठला. आणि हा एक वीर आहे, सो सधीर म्हणजे धैर्यशील आहे, हा उठलेला आहे. अरे इतके शेकडो देव बंदित आहेत, पण हा एक वीर कसा भारी आहे बघा. तोष तो विशेष अंतरीच दाटला. त्याला परमानंद झाला त्या वीराला. का? रामरायांच्या कृपेनं, सीतामय्याच्या कृपेनं मी या देवतांना वाचवू शकतो, सोडवू शकतो. उदंड देव आटिले तयास भीम आटितो. अरे इतके सगळे देव, उदंड शब्दाचे दोन अर्थ, अनेक देव हा एक अर्थ, आणि दुसरा प्रत्येक देव उदंड शक्तिशाली असा एक दुसरा अर्थ. अशा उदंड शक्तिशाली असणाऱ्या उदंड देवांना, म्हणजे संख्येनं भरपूर असणाऱ्या देवांना सुद्धा जे आटवतात, म्हणजे बद्ध करतात, त्यांना भीमबद्ध करतो. म्हणजे रावणाला हनुमान भारी पडतो असा याचा अर्थ आहे. उदंड देव आटिले तयास भीम आटितो. रामदूत वातसूत लाटी लाटी लाटितो. या राक्षसांना रडवून काढला हनुमंतांनी. अशा प्रकारे मारुतीरायांनी राक्षसांची विटंबना करून टाकली. समस्त दैत्य आळितो, बळे त्रिकूट जाळितो. पुरात गोपुरे बरी निशाचरांसी वाळितो. उदंड अग्नी लाविला बहुबळे उठावला. कडाडीला तडाडीला भडाडीला धडाडीला. काही शिल्लक ठेवलं नाही मारुतीरायांनी. एका विभीषणांचं घर सोडलं आणि तिकडं प्रमदावनातील अशोक वाटिकेमध्ये जेवढा भाग सीतामाई निवास करून आहेत तेवढा भाग सोडला. तर उरलेली सर्व लंका नगरी आणि सगळं वनप्रदेश हनुमंतांनी शेपटीनं जाळून टाकला. उदंड अग्नी लाविला बहुबळे उठावला. कडाडीला तडाडीला भडाडीला धडाडीला. काय शब्द रचना आहे. प्रत्यक्ष डोळ्यासमोर ते सगळं दिसायला लागलं. उदंड जाळिली घरे कितेक भार खेचरे. किलाण धावती भरे सुरास वाटले बरे. उदंड दैत्य धावडी तयात पुच्छ भोमडी. कडाकडी खडाखडी गडागडी घडागडी. इतकी घरं जाळून टाकली, इतके पशुपक्षी सगळे 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 जाळून टाकले. तिथं जे जे म्हणून काही आहे ते हनुमंतांनी जाळलं. कित्येक स्त्री पुरुष राक्षसांपैकी बाळ सगळे भस्म झाले. काही शिल्लक राहिले नाही. पशुसुद्धा संपले. किलाण धावती भरे सुरास वाटले बरे. राक्षसांचे किलाण म्हणजे राक्षसांचे समुदाय धावत सुटले. कोणी नग्न पळतोय, कोणी उघडाच पळतोय, कोणी कसा तर कोणी कसा. आगीच्या भयानं सगळे पळत सुटले आणि त्यांच्या मुखामध्ये एकच शब्द आहे, अरे हा रुद्र आहे, अरे हा वरुण आहे, हा इंद्र आहे, की हा साक्षात त्रैलोक्याधिपती विष्णू आहे. कळत नाही आहे हा कोण वानर आलेला आहे या लंकेमध्ये आणि आमचा विनाश करतोय. अशी सगळीकडं बोंबाबोंब झालेली आहे लंकेमध्ये. पण सुरास वाटले बरे. किलाण धावती भरे सुरास वाटले बरे. बळे चपेट मारिला उदंड दैत्य हारिला. तरारिला थरारिला भयंकरू भरारिला. गदगदी तनू वितंड सागरी सरारिला. जानकीस भेटला प्रभूकडे झरारिला. काळसे विशाळ दैत्य त्यात एकला भरे. थोर धाक एक हाक काळ चक्र वावरे. शक्ती शोधली बळेच भव्य देखिले धुरे. वानरांसहित रामदास भेटले त्वरे. हनुमंतांनी संपूर्ण लंका दहन केली आणि शेवटी सीतामाईंना पुन्हा हनुमान भेटतात. पण त्याआधी आपली शेपूट समुद्रामध्ये विझवतात आणि ही शेपूट समुद्रामध्ये विझवून सीतामाईंची भेट घेतात. आणि सीतामाईंना भेटून शक्ती शोधली बळे. श्री रामरायांची जी वैष्णवी शक्ती सीता, तिचा शोध मारुतीरायांनी लावला. की रावणाने लंकेमध्ये लंकाद्वीपामध्ये असणाऱ्या त्रिकुटाचळाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या
लंकानगरीच्या बाहेर असणाऱ्या प्रमदावनामध्ये असणाऱ्या अशोक वाटिकेतील एका वृक्षाच्या खाली चौथऱ्यावरती सीतामाईला राक्षसींच्या घोळक्यामध्ये बंदी बनवून ठेवलेलं आहे. अशी वैष्णवी शक्ती ही तिथं दांबून ठेवण्यात आलेली आहे. हा शोध हनुमान लावतात आणि पुन्हा हनुमान या लंकाद्वीपाच्या उत्तर दिशेला येऊन तिथे असणाऱ्या पर्वतावर चढून उड्डाण करतात. समुद्र पार एका ढांगेमध्ये करून टाकतात, एका उडीमध्ये करून टाकतात आणि सर्व वानरांना भेटतात आणि वानरांना ही सुखद बातमी सांगतात की सीतामाईंचा शोध लागला आणि आपल्याला आता रामरायांना हे सगळं सांगायचं आहे आणि पुढं रावणाचा वध करून सीतामाईंना सोडवायचं आहे. अशा पद्धतीनं अत्यंत प्रभावी अशा शब्दांचा प्रयोग करून श्री समर्थांनी हनुमंतरायांनी लंकेमध्ये जो काही अद्भुत पराक्रम गाजवला त्याचं अत्यंत रसभरीत असं वर्णन केलेलं आहे चामर वृत्तामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.